and this is my husband Malaysia. सो एकदा आम्ही आमच्या मुलीच्या शाळेचं फंक्शन अटेंड करून निघालो होतो. तर माझ्या मुली मी एक जागा बघितली, एक फ्लॅट बघितली, बघायला जायचं होतं. सो पण तेव्हा माझं असं होतं की आत्ताच कशाला 2BHK घ्यायचा, थोडासा बघूया, वेट करूया. पण मला इकडे बळजबरी घेऊन आले आणि इकडे आले. मला गायत्रीला मी प्लॅन समजवला, मला कार्पेट आवडला. जनरली 2BHK आता 650 मध्येच येतो, तर त्यांनी सांगितलं 800 आहे. म्हटलं 800 म्हणजे बराच मोठे आहे. मग आम्ही इकडेच विचार केला की काय करायला पाहिजे. मग आम्ही जरा बजेटिंग केलं, सगळं केलं, सॅम्पल फ्लॅट बघितला. त्यांनी आम्हाला खूप गोष्टी समजून सांगितल्या, ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ, डिरेक्शन वाईज काय आहे, कसं घ्यायला पाहिजे. आमचं पहिले होतं की आम्ही 7th फ्लोअरला घ्यावा, पण आफ्टर दॅट मग आम्ही सगळं अम्बियन्स वगैरे बघून आम्ही डिसाईड केलं की नाही, आपल्याला 15th फ्लोअरला जायचं. सो हा सगळा विचार करून फायनली आम्ही अगदीच म्हणजे असं मनात नव्हतं, पण गणेश चतुर्थीच्या दिवशी टोकन अमाऊंट दिला की बघू, टोकन अमाऊंट देऊया, लेट्स सी काय होत आहे. आणि आय थिंक 1 वीक मध्ये फ्लॅट बुक केला. सो इट वॉज अ वंडरफुल प्रॉपर्टी. जसं बघायला आलो तेव्हा विचार न करता आणि इकडे आल्यावर आम्ही फ्लॅट बुकिंग घेऊन हातात घरी गेलो. दॅट वॉज अ मेजर थिंग फॉर अस. सो वंडरफुल स्टाफ हिअर, मार्केटिंगचा स्टाफ यांचा चांगला आहे, छान मार्केटिंग करतात प्रॉपर्टीची. आणि मार्केटिंग चांगली होते कारण प्रॉपर्टी चांगली आहे. अँबियन्स नाही म्हणता येणार, जे स्ट्रक्चर केलं आहे सध्याच्या आजच्या रिसेंट काळात, जे स्ट्रक्चर लागतंय की हॉलला अटॅच किचन, असं हॉलला अटॅच डायनिंग सर, आणि थोडा कार्पेट एरिया मोठा, बाल्कनी, 2 बाल्कनी. तर हे सगळे फीचर्स सगळ्यांना असं या जनरेशनला, म्हणजे आम्ही ज्या जनरेशनला बिलॉंग करतो त्यांना आवडण्यासारखे आहे. सो व्हेरी नाईस प्रॉपर्टी अँड व्हेरी नाईस.